जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका, कारण हा निसर्गाचा नियमच आहे. ज्या झाडावर गोड फळं असतात त्याच झाडावर जास्त दगड मारले जातात. इच्छा दांडगी असली की मदत आपणहून तुमच्याकडे चालत येते. या जगात यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्यावर काम करणं. आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणे. जोपर्यंत आपण काम पूर्ण करत नाही तोपर्यंत ते काम अशक्य वाटतं. गर्वाची गोष्ट कधीही न पडण्यात नसून प्रत्येक वेळी पडल्यावर परत उठण्यात आहे. एक चांगलं डोकं आणि एक चांगलं हृदय ही जोडी नेहमीच विजयी ठरते. एक उंच शिखर सर केल्यावर तुम्हाला नेहमी दुसऱ्या शिखरांनी सर करण्यासाठी खुणावलं पाहिजे. मी हे ओळखलं आहे की कोणत्याही गोष्टीची भीती न वाटणं यात साहस नसून आपल्या भीतीवर विजय मिळवणे हे साहसी आहे. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे. माणसाने समोर बघायचं की मागे, यावरच पुढचं सुखदुःख अवलंबून असतं. आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या. हिम्मत एवढी ठेवा की तिच्यासमोर नशिबालाही झुकावे लागेल. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की. कधीकधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात. स्वप्न ती असतात जे तुम्हाला झोपू देत नाहीत. माझी सगळ्यांना गरज आहे हा भ्रम आणि मला कोणाचीच गरज नाही हा अहंकार डोक्यातून काढून टाकला म्हणजे माणूस सर्वांचा प्रिय होतो. कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता न भासणं आणि भासत असली तरीही त्याचा भाव न करणं हा खरा आनंद. कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करणं म्हणजे आनंद. माणसाला आनंदी राहण्यासाठी नक्की काय लागतं? आनंद हा केवळ मानण्यावर अवलंबून आहे. कुणाविषयी जास्त विचार करू नका, कारण कितीही अभ्यास करून न समजणारा विषय म्हणजे माणूस. जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या, कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं आहे. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते. संकट तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे. तुमच्या डोक्यात कोणतीही वाईट गोष्ट राहू न देण्यासाठी आनंद सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. तासाचा आनंद हवा असेल तर झोप घ्या. दिवसभरासाठी हवा असेल तर आवडती गोष्ट करा. वर्षभरासाठी हवा असेल तर कामाकडे व्यवस्थित लक्ष द्या. आणि जीवनभरासाठी हवा असेल तर दुसऱ्यांनाही मदत करा.